असं कोणतेही क्षेत्र नाहीये ज्यात महिलांनी आपलं वर्चस्व सिद्ध केलं नाहीये। राजकारण असो, साहित्य असो की सैन्य दल असो, सर्वत्र त्यांनी आपलं कर्तृत्व सिद्ध केलंय। अशीच एक धाडसी, निर्भय आणि कणखर महिला अधिकारी म्हणजे उषा किरण। त्यांच्या फक्त नावानेच नक्षलवाद्यांचा थरकाप उडतो। सीआरपीएफच्या देशातील पहिला लेडी कोब्रा कमांडो उषा किरण या छत्तीसगड मधील बस्तर या नक्षलग्रस्त भागात तैनात आहेत। त्यांना गनिमी काव्यात्मक रणनीती आणि जंगल युद्धात तज्ञ मानलं जातं आणि त्यामुळेच नक्षलवादी आणि दहशतवादी त्यांना घाबरतात। उषा किरण मूळच्या हरियाणातील गुरुग्राम येथील रहिवासी आहेत। वयाच्या 25व्या वर्षी सीआरपीएफ मध्ये त्या रुजू झाल्या। उषा किरण या त्यांच्या कुटुंबातील तिसरी पिढी आहे जी सीआरपीएफ मध्ये सामील झाली। त्यांचे वडील सीआरपीएफ मध्ये सब इन्स्पेक्टर आहेत, तर आजोबा देखील सीआरपीएफ मध्येच होते। इतकंच नाही तर त्यांचे पती ईवी किरण देखील सीआरपीएफ मध्ये डॉक्टर म्हणून तैनात आहेत। उषा यांनी वडिलांपासून आणि आजोबांपासून प्रेरित होऊन सीआरपीएफच्या 232 महिला बटालियन मध्ये प्रशिक्षण घेतलं। प्रशिक्षण संपताच उषा यांनी पोस्टिंगसाठी बस्तरचा नक्षलग्रस्त भाग निवडला। रायपूर पासून 350 किमी अंतरावर असलेल्या बस्तरच्या दरभा विभागात असलेल्या सीआरपीएफ कॅम्प मध्ये त्या तैनात आहेत। दरभा हा तोच परिसर जिथे 25 मे 2013 रोजी झिरम मध्ये एकाच वेळी अनेक दिग्गज काँग्रेसी नेत्यांसह 32 जणांची नक्षल्यांनी निर्घृणपणे हत्या केली होती। उषा किरण या नक्षलग्रस्त बस्तरच्या दरभा खोऱ्यात तैनात असलेल्या सीआरपीएफच्या पहिला महिला अधिकारी आहेत। उषा यांना सीआरपीएफची सर्वात खतरनाक विंग कोब्रा मध्ये असिस्टंट कमांडर म्हणून नियुक्ती करण्यात आलं होतं। सीआरपीएफ मध्ये सामील होण्यापूर्वी त्या राष्ट्रीय स्तरावरही खेळाडू होत्या। नक्षल्यांचा किल्ला भेदण्यासाठी या शूरवीर ऑफिसर AK-47 सारख्या शस्त्रांनी नक्षल्यांना थेट भिडतात। शिवाय तिथे राहणाऱ्या तरुणी आणि महिलांच्या मनातील भीतीही त्या दूर करण्याचा प्रयत्न करतात। जंगलात खोऱ्यात त्या निडर होऊन फिरतात। या परिसरात त्या सर्च ऑपरेशनही चालवतात। त्याचबरोबर दलाचं काम नसल्यावर त्या शाळेतील मुलींनाही शिकवतात। याशिवाय निर्भीड होऊन पोलिसांची मदत करण्यासाठीही त्या प्रोत्साहन देतात। उषा यांना वोग वुमन ऑफ द इयर 2018 या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं। 2013 मध्ये दिलेल्या सीआरपीएफ परीक्षेत उषा यांना संपूर्ण भारतात 195वा क्रमांक मिळाला होता। तसंच उषा यांनी तिहेरी उडीत सुवर्ण पदक जिंकून राष्ट्रीय विजेताही झाल्या होत्या। उषा किरण यांचं ध्येय या नक्षलग्रस्त भागातून नक्षलवाद्यांना पूर्णपणे संपवणं हा होता। त्यांची भीती इतकी आहे की त्यांच्या तैनातीनंतर मोठे नक्षलवादीही त्यांच्या नावाने थरथर कापतात। या कोब्रा कमांडो त्यांच्या शौर्यासाठी आणि घनदाट जंगलात राहून नक्षलवाद्यांशी लढण्यासाठी ओळखल्या जातात। तर तुम्हाला या महिलेची स्टोरी कशी वाटलीये आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी ओनली मानिनी या YouTube चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा।